हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना सध्या आपण MSCB एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहोत। आता आपण एक सिरीज सुरू केली आहे ज्याच्यामध्ये आपण 11th कॉमर्स क्लासमधील सर्व टॉपिक्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत। तर आज आपण बघूया 11th कॉमर्स मधला चौथा टॉपिक आहे लेजर। तर त्याची आज एक्सरसाइज आपण डिस्कस करू। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही। चला तर सुरू करायचा आजचा व्हिडिओ। लेजर या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करण्याआधी लेजर म्हणजे काय ते आधी बघा। बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये दोन महत्त्वाचे बुक्स आहेत, जर्नल किंवा सबसाइडरी बुक्स आधी मेंटेन केले जाते, याला म्हणतात बुक्स ऑफ ओरिजिनल किंवा बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री किंवा प्रायमरी एंट्री किंवा प्राइम बुक सुद्धा म्हणतात जर्नलला। लेजर ही जर्नलच्या पुढची स्टेप आहे। बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये ज्या डे टू डे ट्रान्झॅक्शन होतात तर त्या सगळ्यात आधी आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो, त्याचे जर्नल एंट्री पास करतो किंवा ते जर्नल किंवा सबसाइडरी बुक्समध्ये आपण रेकॉर्ड करतो। आता व्यवसायामध्ये रोज अनेक ट्रान्झॅक्शन होत असतात बघ, अनेक वेळा कॅश क्रेडिट होईल, डेबिट होईल, ठीक आहे। त्यामध्ये जर्नलवरून आपल्याला कळणार नाही की आपल्याकडे व्यवसायात किती कॅश बॅलन्स आहे, टोटल आपली कॅश किती खर्च झाली किंवा आपली रिसिप्ट किती, पेमेंट किती, किंवा आपल्याला क्रेडिटरला किती पैसे द्यायचे आहेत, आपल्याला लोकांकडून किती पैसे येणार, आपली टोटल मशिनरी किती रुपयाची आहे, आपला टोटल फर्निचर किती रुपयाचं आहे, आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक टोटल किती शिल्लक आहे। तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर ह्या आपल्याला जर्नल एंट्रीवरून कळू शकत नाही। त्याच्यामुळे काय केलं जातं, जर्नल एंट्रीमध्ये जे आपण अकाउंट तयार केलेले आहेत तर त्या अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि सेपरेट अकाउंट्स तयार केले जातात, त्यांना आपण म्हणतो लेजर, ठीक आहे। जर्नल एंट्रीमध्ये जे जे अकाउंट येतील म्हणजेच ॲसेट्स, लायबिलिटी, एक्सपेन्सेस, इन्कम, तर कॅश, तर हे सगळे जे अकाउंट इथे ओपन होतील तर त्याच्यासाठी सेपरेट ओपन केलं जातं आणि त्याची पोस्टिंग तिथे होते, याला म्हणतात लेजर, ठीक आहे। मग लेजरला काय म्हणतात, बुक ऑफ फायनल सुद्धा म्हणतात। प्रायमरी एंट्री बुक कोणतं आहे, प्रायमरी एंट्री बुक हे जर्नल आहे आणि सेकंडरी एंट्री बुक कोणतं आहे, लेजर आहे। मेन बुक ऑफ अकाउंट, लेजरलाच मेन बुक ऑफ अकाउंट देखील म्हणतात। लेजर इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट, लेजरलाच काय म्हणतात, लेजरलाच प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट देखील म्हणतात। इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बुक ऑफ फायनल एंट्री, याला फायनल एंट्रीचं बुक देखील म्हणतात। आता आपण या टॉपिकचे क्वेश्चन्स डिस्कस करू। राईट द वर्ड, टर्म, फ्रेज which can substitute each of the statement। फर्स्ट दिले प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट, लेजर म्हणजेच काय असतं, प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट असतं, ठीक आहे। आणि प्रायमरी बुक ऑफ अकाउंट कोणतं आहे, प्रायमरी बुक ऑफ अकाउंट जर्नल असतं। मेन बुक्स ऑफ अकाउंट हे देखील लेजरला म्हणतात। त्याच्यानंतर बुक ऑफ फायनल एंट्री सुद्धा म्हणतात आणि बुक ऑफ सेकंडरी एंट्री म्हणजे देखील लेजरच असतं, ठीक आहे। एवढे 3-4 नावं लक्षात ठेवा। त्यानंतर सेकंड, ट्रान्सफरिंग अ जर्नल एंट्री टू द अप्रोप्रिएट अकाउंट इन द लेजर। जर्नल एंट्री मध्ये जे अकाउंट ओपन झालेले आहेत तर ते आयटम आपण ट्रान्सफर करतो त्या सेपरेट अकाउंटला, ठीक आहे। अप्रोप्रिएट अकाउंट म्हणजे कॅश, आता समजा आपण एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, मग कॅशला पोस्टिंग होती, मशिनरीला पोस्टिंग होते याची, ठीक आहे। एक इफेक्ट कॅशला होतो, कॅशच्या डेबिटला येणार, मशिनरी क्रेडिट झालं म्हणजे मशिनरीच्या क्रेडिट अकाउंटला इफेक्ट होणार, ठीक आहे। मग हे जे अमाऊंट आपण ट्रान्सफर करतोय किंवा हे आयटम जे आपण ट्रान्सफर करतोय तर या प्रोसेसला म्हणतात पोस्टिंग, ठीक आहे। देन आन्सर इज पोस्टिंग। थर्ड, पेज नंबर ऑफ लेजर टू विच अन एंट्री इज पोस्टेड। लेजरचा पेज नंबर जिथं आपण एंट्री पोस्टिंग केली तर त्याला म्हणतात लेजर फोलिओ। लेजरचा पेज नंबर लेजर फोलिओ आणि जर्नलचा पेज नंबर म्हणजे जर्नल फोलिओ, ठीक आहे। आपण LF JF तुम्हाला माहिती आहे कॉलम, ठीक आहे। लेजर अकाउंट बनवताना त्याच्यामध्ये एक छोटासा कॉलम असतो JFचा आणि जर्नल एंट्रीमध्ये एक छोटासा कॉलम असतो LFचा, ठीक आहे। LF म्हणजे काय, लेजर फोलिओ। पेज नंबर ऑफ लेजर टू विच अन एंट्री इज पोस्टेड, एंट्रीची पोस्टिंग आपण कोणत्या लेजरमध्ये किंवा लेजरमध्ये कुठे केली, हा पेज नंबर म्हणजेच काय म्हणतात, याला लेजर फोलिओ। त्यानंतर नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द बॅलन्स इन इन्सर्टिंग इट ऑन लेजर साइड ऑफ एन अकाउंट। प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द बॅलन्स म्हणजे बॅलन्स आपण काढतो, ठीक आहे, अँड इन्सर्टिंग इट ऑन लेजर साइड, आणि ते आपण कुठं लेजर साइडमध्ये लिहितो। आता उदाहरणार्थ इथे एक कॅश अकाउंट बनवले, ठीक आहे। कॅशच्या डेबिटला आपण सेल्सच्या ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग केली, क्रेडिटला काय केलं, बाय रेंट आपण रेंट पेड केला 2000, बाय रेंटची पोस्टिंग केली, ठीक आहे।
कोणती साईड जास्त आहे हे 13,000 सोडून द्या, हे बॅलन्सिंग केलं. मग आता इथे बघा, इथे टोटल किती झाली 15,000. क्रेडिटला किती पोस्टिंग केली 2च हजाराची. मग आता इथे आपण काय घेतलं, डेबिटची टोटल केली आणि तीच टोटल इथं लिहिली. ठीक आहे, या साईडला आपण लिहिली क्रेडिट साईडला. ठीक आहे, ज्या साईडची टोटल जास्त आहे किंवा जी टोटल आपण खाली घेतलेली आहे त्यावेळेस आपण हे जे बॅलन्स काढणार. मग आता ही साईड कितीने कमी आहे, 13,000 कमी आहे. मग यालाच म्हणायचं लेसर साईड. लेसर साईड म्हणजे कमी असलेली बाजू. ठीक आहे, मग कितीने कमी आहे, ही 13,000. मग आपण तिथे बॅलन्सिंग फिगर किती घेतली, 13,000. ठीक आहे, मग ह्या बॅलन्सला काय म्हणायचं, याला म्हणायचं क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे, मग हे बॅलन्स कोणतं झालं, आपण बॅलन्स कोणती टोटल केली, 15,000 डेबिटची टोटल आहे. ठीक आहे, आणि डेबिटपेक्षा क्रेडिट साईड कितीने कमी आहे, 13,000. ठीक आहे, म्हणजेच डेबिटच्या टोटलनी जे बॅलन्स आपण काढलं याला म्हणतात डेबिट बॅलन्स. ठीक आहे, हे कोणतं बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स. इथं आपण बॅलन्सिंग फिगर लिहिली आणि पुढेच ते ट्रान्सफर केलं कुठे, डेबिट साईडला. ठीक आहे, मग याला कोणतं बॅलन्स म्हणतात, याला म्हणतात डेबिट बॅलन्स. इथं काय विचारलंय आपल्याला, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द बॅलन्स अँड इन्सर्टिंग इट ऑन लेसर साइड ऑफ एन अकाउंट. बॅलन्स काढलं, हे काय केलं आपण, बॅलन्स काढलं 15,000 आणि लेसर साईडला किती लिहिलं, 13,000 बॅलन्स कमी आहे ते आपण इथे या साईडला लिहिलं आणि टोटल 15,000 टॅली केली. ठीक आहे, म्हणजे इन्सर्ट केली, व्हॅल्यू इन्सर्ट केली कुठे, लेसर साईडला. ठीक आहे, मग ह्या प्रोसेसला काय म्हणतात, यालाच म्हणतात बॅलन्सिंग. काय म्हणतात, बॅलन्सिंग. आता इथे तुम्हाला काय विचारलंय, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द बॅलन्स अँड इन्सर्टिंग इट ऑन लेसर साइड ऑफ अन अकाउंट, यालाच म्हणतात बॅलन्सिंग. त्याच्यानंतर आहे अ डेबिट बॅलन्स टू पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजेच ते काय आपले डेटर्स आहेत. त्याच्यानंतर पुढे काय, अ क्रेडिट बॅलन्स टू बँक अकाउंट. बँक अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. आता बँक अकाउंटचा क्रेडिट बँक म्हणजे आता बिझनेसमध्ये आपण बँक अकाउंट यूज करतो, म्हणजेच हे एक करंट अकाउंट असतं. ठीक आहे, करंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स आहे म्हणजेच आपले बँकमध्ये पैसे आहेत असं गृहीत धरलं जाईल. आणि जर ह्याचं क्रेडिट बॅलन्स आलं म्हणजेच पेमेंट साईड जास्त आहे. ठीक आहे, आता आपण गृहीत धरू हे आपलं बँक अकाउंट आहे. बँक अकाउंटच्या कोणत्या बाजू असतील, डेबिट साईड म्हणजेच रिसिप्टची साईड असते आणि क्रेडिट साईड म्हणजे पेमेंटची साईड असते. ठीक आहे, मग आता इथे आपण गृहीत धरलं रिसिप्ट साईडला 10,000ची पोस्टिंग झालेली आहे. पेमेंट साईडला किती आहे, 40,000. पेमेंट क्रेडिटची टोटल किती आली, 40,000. आपण काय करतो, जी साईड मोठी आहे त्याची टोटल आपण लिहिणार. आता इथे बघा या अकाउंटमध्ये कोणती साईड मोठी आहे, क्रेडिट साईड मोठी आहे. मग आपण काय करणार, जी टोटल जास्त आहे ती डेबिटला लिहिणार. ठीक आहे, मग डेबिटलाच आपण घेतले इथं 40,000. मग आता आपण टोटल कोणत्या बाजूची लिहिली, क्रेडिट बाजूची लिहिली, म्हणजेच येणारा बॅलन्स याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणणार. ठीक आहे, मग क्रेडिट बॅलन्स कितीच आलं, 30,000. मग याला आपण काय म्हणणार, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आपण हे कॅरीड डाऊन बॅलन्स लिहिलं 30,000 रुपये. ठीक आहे, क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे म्हणजेच या बॅलन्सला आपण काय म्हणणार, क्रेडिट बॅलन्स. ते किती आलं, 30,000 रुपये. ही आपण बॅलन्सिंग फिगर घेतली. ठीक आहे, मग आता इथे हे जे 30,000 आहे, मग आता रिसिप्टला तुम्ही दाखवले, मग हे आले कुठून, मग हेच यालाच ही बॅलन्सिंग फिगर आहे, यालाच म्हटलं जातं बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. आता इथे बघा आपल्याकडे रिसिप्टला फक्त 10,000 आहेत. ठीक आहे, आपल्या कॅश अकाउंटला किंवा बँक अकाउंटला रिसिप्टला फक्त 10,000 आहे. मग पेमेंट 40,000ची झाली कुठून, मग इथे आपण काय गृहीत धरलं, ही जी बॅलन्सिंग फिगर काढली 30,000 रुपये, यालाच बँक ओव्हरड्राफ्ट समजलं जातं. बँक ओव्हरड्राफ्ट ही फॅसिलिटी आपल्याला बँक प्रोव्हाइड करते. केव्हा प्रोव्हाइड करते, जेव्हा हे जे बँक अकाउंट आहे हे आपलं करंट अकाउंट अंतर्गत येत असतं. व्यवसायासाठी जे अकाउंट काढलं जातं, बिझनेससाठी ज्या बँकेमध्ये अकाउंट काढलं जातं ते करंट अकाउंट अंतर्गत काढलं जातं. आणि त्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट, विड्रॉवल, चेक ट्रान्झॅक्शन किंवा नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन या कोणत्याच बाबतीत लिमिटेशन नसतात. या अकाउंटवर इंटरेस्ट देखील दिला जात नाही. पण बँक याच्यावर बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. म्हणजे आपल्याकडे पैसे कमी आहेत, आपल्याकडे 10,000 आहेत, आपण पेमेंट 40,000च्या केल्या. ठीक आहे, म्हणजेच बँक आपल्याला फॅसिलिटी कितीची देते, 30,000ची बँकेने फॅसिलिटी दिली, बँक ओव्हरड्राफ्ट दिला. ठीक आहे, देन तुम्हाला काय विचारलं इथे, क्रेडिट बॅलन्स टू
बँक अकाउंट, तर याला काय म्हणतात, याला बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर आहे ॲन अकाउंट टू बी डेबिटेड फॉर गुड्स डॅमेज बाय फायर. गुड्स डॅमेज बाय फायर, आपल्या काही वस्तू डॅमेज झाल्या फायरमध्ये, आगीमध्ये जळाला किंवा खराब झाल्या, म्हणजेच हे लॉस आहे. अँड लॉस विल बी डेबिटेड. मग आता इथे काय विचारलं, अकाउंट टू बी डेबिटेड, कोणता अकाउंट डेबिट होणार विचारलं. मग आधी याची तुम्हाला जर्नल एंट्री पास करावी लागेल आणि मग त्याच्यामध्ये बघावं लागेल आपल्याला कोणत्या अकाउंटला डेबिटला पोस्टिंग होणार. ठीक आहे. आपल्याला ट्रान्झॅक्शन काय सांगितले, अन अकाउंट टू बी डेबिटेड फॉर गुड्स डॅमेज बाय फायर, वस्तू जळाल्या आपल्या, गुड्स डॅमेज झाले आपल्या. ठीक आहे. मग एंट्री काय होती, गुड्स डॅमेज बाय फायर, याची एंट्री बघा. आता गुड्स डॅमेज झाले कशामध्ये, आगीमध्ये, मग डॅमेज झाले म्हणजेच याला आपण लॉस म्हणणार. ठीक आहे. अँड लॉस विल बी डेबिटेड, म्हणजेच लॉस बाय फायर अकाउंट डेबिट होईल. ठीक आहे. एंट्री काय होईल, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट, जेवढा तुमचा लॉस झाला तिथे अमाऊंट दाखवली जाईल. टू गुड्स अकाउंट, काय जळायला, गुड्स अकाउंट, म्हणजे गुड्स अकाउंट काय झालं, क्रेडिट झालं, म्हणजेच इनडायरेक्टली गुड्स तेवढ्या कमी होऊन जातील, तेवढ्या गुड्स तुमच्या लेस केल्या जातील. ठीक आहे. मग एंट्री काय केली आपण, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, वस्तू आपल्या जळायला. मग अकाउंट डेबिट कोणतं झालं, लॉस बाय. प्रश्न काय विचारला, अन अकाउंट टू बी डेबिटेड फॉर गुड्स डॅमेज बाय फायर, इथे आन्सर येईल लॉस बाय फायर. लॉस बाय फायर. नेक्स्ट, अ ट्रायल बॅलन्स इन विच ओनली नेट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट्स आर ट्रान्सफर. आता ट्रायल बॅलन्स दोन पद्धतीने बनवले जातात, एक ग्रॉस ट्रायल बॅलन्स आणि दुसरं नेट ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. आता जर समजा आपण आपलं हे ग्रॉस ट्रायल बॅलन्स आहे, ही आहे त्याची डेबिट साईड, ही आहे त्याची क्रेडिट साईड. ठीक आहे. कॅश घेतला, कॅशच्या डेबिटला जर समजा गृहीत धरलं 5,000ची पोस्टिंग झालेली आहे, तर कॅशच्या डेबिटला इथं घेतलं 5,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जर पोस्टिंग झालेली आहे 7,000ची, तर इथं घेतलं 7,000. म्हणजे आलं लक्षात, ग्रॉस ट्रायल बॅलन्स मध्ये काय केलं जातं, प्रत्येक अकाउंटच्या डेबिटला कितीची पोस्टिंग केली ती अमाऊंट घेतली जाईल त्याच्या डेबिटला, त्या अकाउंट लिहिलं जाईल, त्याची डेबिटची पोस्टिंग कितीची झाली 5,000 इथं लिहिलं, आणि क्रेडिटची पोस्टिंग किती झाली 7,000, क्रेडिट साईडची टोटल किती झाली 7,000. ठीक आहे. म्हणजेच ग्रॉस ट्रायल बॅलन्स मध्ये प्रत्येक अकाउंटची डेबिटची टोटल डेबिट बाजूला ग्रॉस ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला लिहिली जाईल आणि क्रेडिटची टोटल त्याच्या ग्रॉस ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला लिहिली जाईल. अशाच पद्धतीने सगळे अकाउंट लिहिले जातील. तर ह्याला म्हणायचं ग्रॉस ट्रायल बॅलन्स. पण याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली प्रत्येक अकाउंटचं बॅलन्स कळणार नाही, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक डेबिटची आणि क्रेडिटची अमाऊंट लिहिता. म्हणजे आपण दरवेळेस बघताना काय अमाऊंट प्लस मायनस करून बघणार का, नाही. त्यामुळे हे ट्रायल बॅलन्स व्यावहारिकदृष्ट्या उपयोगाचं नाही आहे, त्यामुळे हे यूज केलं जात नाही. ठीक आहे. हे आहे ट्रायल बॅलन्सचा प्रकार, पण हा यूज केला जात नाही. दुसरा प्रकार आहे नेट ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. आता तुम्ही 11th कॉमर्स 12th कॉमर्स मध्ये तुम्हाला फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स दिलं जातं बघा. ठीक आहे. इथे डेबिट बॅलन्सेस दिले, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे. ज्या अकाउंटचे डेबिट बॅलन्स आहेत ते डेबिट बाजूला दिले, उदाहरणार्थ कॅश 2,000, मशिनरी दिली आहे 5,000, फिक्स असेट किंवा करंट असेट 20,000, क्रेडिटला दिले कॅपिटल 10,000. ठीक आहे. तर या पद्धतीने जे ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिलेलं असतं फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये, तर त्या ट्रायल बॅलन्समध्ये फक्त आपल्याला डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत, दोन्ही बाजूचे, प्रत्येक अकाउंटच्या दोन्ही बाजूची टोटल नाही दिली. प्रत्येक लेजर क्लोज केल्यानंतर त्याचं डेबिट बॅलन्स आलं तर ते ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला लिहायचं आणि त्या लेजरचं जर क्रेडिट बॅलन्स आलं तर ते क्रेडिटला लिहायचं. तर अशा पद्धतीने फक्त डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस ज्या ट्रायल बॅलन्समध्ये लिहिले जातात त्याला म्हणतात नेट ट्रायल बॅलन्स. अ ट्रायल बॅलन्स in which only net balances of ledger accounts are transfer. म्हणजे इथं आपण दोन्ही बाजूचे बॅलन्सेस घेतले नाही, दोन्ही बाजूची टोटल घेतली नाही अकाउंटची, आपण काय घेतलं फक्त बॅलन्स घेतलं, त्यांचं डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे ते फक्त नेट बॅलन्स घेतला, तर याला म्हणतात नेट ट्रायल बॅलन्स. तर याला काय म्हणतात नेट ट्रायल बॅलन्स. आले लक्षात दोन प्रकार, एक ग्रॉस ट्रायल बॅलन्स, दुसरं नेट ट्रायल बॅलन्स. ग्रॉस ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त दोन्ही बाजूची टोटलच घेतली जाते, बॅलन्स काढलं जात नाही. आणि नेट ट्रायल बॅलन्समध्ये जेवढं तुमचं अकाउंटचं बॅलन्स आलेलं आहे तेवढंच तिथे ट्रायल बॅलन्सला घेतलं जातं.
म्हणजे जे ट्रायल बॅलन्स आपल्याला फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला दिलेलं असतं फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये, ते ट्रायल बॅलन्स कोणतं आहे, ते नेट ट्रायल बॅलन्स असतं. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो अँड रीराईट सेंटेन्सेस. आपल्याला MCQ क्वेश्चन दिलेत आणि ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. इन केस ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन वन ऑफ द अकाउंट मस्ट बी डॅश. इन केस ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये एक अकाउंट काय होतं. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, जे ट्रान्झॅक्शन उधारीवर केली. आता वस्तू आपण उधारीवर परचेस केल्या तर आपल्याला ते उधारीचे पैसे द्यावे लागतील. कोणाला द्यावे लागतील, ज्याच्याकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्या त्याला द्यावे लागतील. गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट, आपण वस्तू खरेदी केल्या क्रेडिट बेसिसवर ऑफ ₹20,000 फ्रॉम राधा. ठीक आहे. आपण राधाकडून 20,000च्या वस्तू खरेदी केल्या. राधाकडून 20,000च्या वस्तू खरेदी केल्या तर ट्रान्झॅक्शन आता एंट्री काय होईल, आपण वस्तू खरेदी केल्या म्हणजे वस्तू आल्या, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे गुड्स अकाउंट डेबिट होणार. गुड्स अकाउंट डेबिट होणार, पण आपण परचेस आणि सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन्हीमध्ये गुड्स अकाउंट ओपन होतं. त्याच्यामुळे जर ट्रान्झॅक्शन परचेसचे असेल तर आपण परचेस घेतो, सेल्सचे असेल तर सेल्स वर्ड घेतो, गुड्स वर्ड तिथे घेत नाही. ठीक आहे. देन परचेस अकाउंट काय होईल, डेबिट होईल. मग एंट्री घ्या परचेस अकाउंट डेबिट. ठीक आहे. कितीच्या वस्तू खरेदी केल्या, 20,000च्या. परचेस अकाउंट डेबिट टू, आपण काय केल्या, वस्तू उधारीवर खरेदी केल्या. कोणाकडून, राधाकडून. ठीक आहे. मग राधा कोण आहे, व्यक्ती आहे, म्हणजे इथं राधाचं अकाउंट ओपन झालं. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. राधा कोण आहे, गिव्हर आहे. मग काय येईल, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. राधाचं अकाउंट क्रेडिट होणार. मग टू काय येईल, राधा अकाउंट, टू राधा अकाउंट. कितीच्या वस्तू खरेदी केल्या, 20,000च्या. मग एंट्री काय झाली, परचेस अकाउंट डेबिट टू राधा अकाउंट. म्हणजे इथे बघा एक पर्सनल अकाउंट ओपन झालं का नाही. आता ही झाली परचेसची ट्रान्झॅक्शन. आपण सेल्सची ट्रान्झॅक्शन गृहीत धरू. गुड्स ₹40,000 सोल्ड टू अजय ऑन क्रेडिट. ठीक आहे. आपण अजयला वस्तू विकल्या 40,000च्या क्रेडिटवर. ठीक आहे. मग आता इथे एंट्री काय झाली, गुड्स आपण सेल केल्या म्हणजे विकल्या. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे गुड्स अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. पण गुड्सच्या ऐवजी आपण सेलची ट्रान्झॅक्शन आहे त्यामुळे सेल्स घेणार. मग डेबिट कोणता अकाउंट होणार, वस्तू कोणाला विकल्या, अजयला. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. अजय कोण आहे, इथं रिसिव्हर आहे. ॲज अ रिसिव्हर इथं अजय अकाउंट डेबिट होणार. अजय अकाउंट डेबिट टू काय येईल, टू त्याला वस्तू विकल्या त्यामुळे टू सेल्स अकाउंट. किती घेतले, 40,000च्या वस्तू विकल्या आपण. आता ही बघा, ही ट्रान्झॅक्शन क्रेडिट परचेसची आहे आणि ही क्रेडिट सेल्सची आहे. ठीक आहे. राधा एक व्यक्ती आहे, अजय एक व्यक्ती आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार, दोन्ही येणार पर्सनल अकाउंटमध्ये. ठीक आहे. प्रश्न काय विचारला इथे बघा, इन केस ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन वन ऑफ द अकाउंट मस्ट बी. इन केस ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये दोन्हीपैकी दोन अकाउंटपैकी एक अकाउंट हे पर्सनल अकाउंट असणार आहे. ठीक आहे. एक तर सेलर असणार आहे किंवा तो परचेसर किंवा बायर असणार आहे. ठीक आहे. जर समजा तुम्हाला कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर दोन्हीपैकी एक अकाउंट कॅशचं असणार आहे. ठीक आहे. आणि जर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर दोन्हीपैकी एक अकाउंट पर्सनल अकाउंटचं असणार. देन आन्सर इज सी, पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर C/D इंडिकेट्स बॅलन्स. की आता याला आपण वाचताना C/D वाचत नाही, याला आपण कॅरीड डाऊन वाचतो. ठीक आहे. कॅरीड डाऊन म्हणजेच अकाउंट बॅलन्सिंग करत असताना जी बाजू कमी आहे तर त्या बाजूला आपण बॅलन्सिंग फिगर लिहित असतो आणि तिथे नाव काय आपण देतो, कॅरीड डाऊन. ठीक आहे. आणि कॅरीड डाऊन बॅलन्स इंडिकेट काय करतं, कॅरीड डाऊन बॅलन्स इंडिकेट करतं आपलं क्लोजिंग बॅलन्स. वर्षाच्या शेवटी किंवा ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग लेजर जे बॅलन्स येतं तर त्या बॅलन्सला आपण काय म्हणतो, क्लोजिंग बॅलन्स म्हणतो. ठीक आहे. देन आन्सर इज क्लोजिंग. कॅरीड डाऊन इंडिकेट काय, क्लोजिंग बॅलन्स. आणि ब्रॉड डाऊन काय दाखवतो, ओपनिंग बॅलन्स. डॅश कॉलम ऑफ लेजर इज यूज्ड फॉर रायटिंग पेज नंबर ऑफ जर्नल. लेजरमध्ये एक कॉलम बनवला जातो जो पेज नंबर असतो जर्नलचा. ठीक आहे. जर्नलचा पेज नंबर आहे म्हणजेच JF. त्या कॉलमला आपण काय म्हणणार, JF, जर्नल फोलिओ. ठीक आहे.
तो लेजर मध्ये बनवला जातो। हे जे लेजर बनवलंय तर याची जर्नल एंट्री कुठे, तर त्यामुळे जर्नलचा पेज नंबर तिथे दिला जातो, मग त्याला काय म्हणतात JF कॉलम तिथे बनवला जातो लेजर मध्ये, आणि जर्नल बनवताना आपण LF चा कॉलम बनवतो, ठीक आहे, अपोजिटचा। लेजर मध्ये JF आणि जर्नल मध्ये LF, ठीक आहे। मग कोणता कॉलम, आता इथे केअरफुली वाचा, कॉलम ऑफ लेजर, लेजरचा कॉलम विचारलाय म्हणजे लेजर मध्ये जर्नलचा होणार कॉलम तयार, ठीक आहे। देन JF आन्सर इज, आता तुम्हाला ऑप्शन काय दिलेत, डेट जर्नल मध्ये होते, लेजर मध्ये होते, पर्टिक्युलर जर्नल मध्ये, लेजर मध्ये, दोन्ही मध्ये होतं। LF कॉलम जर्नल मध्ये बनवला जातो आणि JF कॉलम लेजर मध्ये बनवला जातो, ठीक आहे। देन करेक्ट आन्सर इज JF। डेटर अकाउंट शोज डॅश बॅलन्स, डेटर अकाउंट कोणतं बॅलन्स दाखवतं, डेटर म्हणजे काय, ज्यांच्याकडून आपल्याला व्यवसायामध्ये येणं किंवा आपल्याला ज्यांच्याकडून पैसे मिळणार आहेत ते। जर समजा आपण व्यवसायामध्ये 50,000च्या वस्तू उधारीवर विकल्या, तर ते 50,000 रुपये आपल्याला येणं आहे किंवा आपल्याला ते नंतर देणार आहेत ते लोक। रामला आपण 50,000च्या वस्तू उधारीवर विकल्या म्हणजे रामला आपल्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे राम हा आपला कोण आहे, डेटर आहे, ठीक आहे। देन हे आपल्या मालकीचे पैसे आहेत म्हणजेच आपली असेट आहे, त्याचं बॅलन्स कोणता असतं, डेबिट बॅलन्स असतं। डेटर ही असेट आहे आणि असेटचं बॅलन्स कोणता असतं, डेबिट बॅलन्स। डेटर अकाउंट शोज डेबिट बॅलन्स। देन D इज द करेक्ट आन्सर। त्यानंतर आहे डॅश इज द प्रोसेस ऑफ डिराइविंग द डिफरन्स बिटवीन टोटल ऑफ द डेबिट अँड क्रेडिट साइड ऑफ इच लेजर, प्रत्येक लेजरची डेबिट साइडची टोटल करणे आणि क्रेडिट साइडची टोटल करणे आणि डिफरन्स काढणे, तर या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग म्हणतो। ऑप्शन तुम्हाला काय दिले बघा, टोटलिंग, जर्नलायझिंग। टोटलिंग म्हणजे आपण दोन्ही बाजूची टोटल करणार, किंवा जर्नलायझिंग म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन पास करायच्या प्रोसेसला जर्नलायझिंग म्हणतात, लेजर बनवण्याच्या प्रोसेसला पोस्टिंग म्हणतात, किंवा लेजर मध्ये जेव्हा आपण अकाउंट लिहितो तर त्या प्रोसेसला पोस्टिंग म्हणतात, आणि लेजर जेव्हा आपण क्लोज करतो आणि त्याचं बॅलन्स काढतो तर या प्रोसेसला बॅलन्सिंग म्हणतात। देन सी इज करेक्ट आन्सर। त्यानंतर आहे टोटल परचेस बुक इज डॅश टू परचेस अकाउंट। काही व्यवसायामध्ये बघा डे टू डे ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणावर होत असतात, रोज परचेसच्या अनेक ट्रान्झॅक्शन होतील, सेल्सच्या अनेक ट्रान्झॅक्शन होतील, तर त्यावेळेस जर्नलमध्ये एवढ्या ट्रान्झॅक्शन मेंटेन करणं सोपं नसतं, त्यामुळे ते काय केलं जातं, तर त्या जर्नलचे छोटे छोटे पार्ट केले जातात, तर यालाच आपण म्हणतात सबसिडरी बुक्स, ठीक आहे। मग त्या सबसिडरी बुक्समध्ये एका कॅटेगरीमधल्या ट्रान्झॅक्शन किंवा एंट्री एका ठिकाणी पास केल्या जातात। मग आता परचेसच्या ट्रान्झॅक्शन कशामध्ये पास केल्या जातात, परचेस बुकमध्ये पास केल्या जातात, आणि परचेस बुकची टोटल म्हणजेच टोटल परचेस झालं। परचेस बुकची टोटल परचेस अकाउंटला काय केली जाते, दाखवली जाते, यालाच म्हणतात पोस्टेड, ठीक आहे। त्यानंतर रिअल अकाउंट ऑलवेज शोज डॅश बॅलन्स। रिअल अकाउंट म्हणजेच काय, असेटचे बॅलन्स, असेटचं बॅलन्स नेहमी डेबिट बॅलन्स असतं, ठीक आहे। रिअल अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स। ऑप्शन तुम्हाला काय दिले, मिनिमम, मॅक्झिमम, डेबिट, क्रेडिट, ठीक आहे। लक्षात ठेवा, लायबिलिटीचं नेहमी क्रेडिट बॅलन्स असतं, असेटचं नेहमी डेबिट बॅलन्स असतं। देन सी इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर आहे डॅश इज प्रिपेअर्ड टू टेस्ट अरिथमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट। अरिथमॅटिकल किंवा आपली आकड्यांमध्ये काही चूक झाली नाहीये ना, हे शोधण्यासाठी काय बनवलं जातं हे सांगितलं, ठीक आहे। आपण सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड करतो, जर्नलमध्ये आपण त्याची एंट्री पास करतो, ठीक आहे। त्यामुळे तिथे मॅथ कॅल्क्युलेशनचा काहीच प्रश्न नसतो, फक्त आपण तिथे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो। ती रेकॉर्ड केलेली ट्रान्झॅक्शन आपण लेजरमध्ये ट्रान्सफर करत असतो किंवा पोस्टेड करत असतो। जिथं जर्नलमध्ये जे अकाउंट ओपन झाले ते अकाउंट आपण लेजरमध्ये फक्त पोस्ट करतो, ठीक आहे। आणि लेजरमध्ये जे बॅलन्स येतील, ठीक आहे, डेबिट बॅलन्स, लेजर आपण जेव्हा क्लोज करतो तेव्हा प्रत्येक अकाउंटचा आपल्याकडे काही अकाउंटचे डेबिट बॅलन्स येतात, काही अकाउंटचे क्रेडिट बॅलन्सेस येतात। मग या बॅलन्सची आपण एक लिस्ट तयार करतो, ती असते ट्रायल बॅलन्स, ठीक आहे। मग ट्रायल बॅलन्सच्या दोन बाजू असतात, एक डेबिट बॅलन्सेसची, दुसरी क्रेडिट बॅलन्सेसची, ठीक आहे। प्रत्येक अकाउंटचे आपण दोन इफेक्ट करत असतो, किंवा जर्नल एंट्री पास करताना आपण प्रत्येक एंट्रीचे ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट करतो, ठीक आहे। एक असतो डेबिट, दुसरा असतो क्रेडिट, आणि दोन्ही इफेक्ट सेम व्हॅल्यूचे असतात, ठीक आहे। सेम व्हॅल्यू म्हणजे तुम्ही डेबिट इफेक्ट 10,000चा केला तर क्रेडिट इफेक्ट सुद्धा 10,000चाच होतो।
म्हणजेच डेबिट ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेस जेवढे असतील तेवढेच क्रेडिट बॅलन्सेस असणार आहे. ठीक आहे. मग जर समजा तुमचं ट्रायल बॅलन्सची डेबिट बॅलन्सची टोटल जास्त आहे, क्रेडिट बॅलन्सची कमी आहे, म्हणजे कुठेतरी तुम्ही क्रेडिट बॅलन्स रेकॉर्ड केला नाही किंवा कुठेतरी तुम्ही डेबिट बॅलन्स जास्त रेकॉर्ड केलं. ठीक आहे. म्हणजे तुमची अरिथमॅटिक ॲक्युरेसी इथे फाइंड आउट होते. लेजरमध्ये जर्नलमध्ये ती फाइंड आउट होत नाही, ट्रायल बॅलन्समध्ये ती फाइंड आउट होऊ शकते. देन आन्सर काय? ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट आहे बॅलन्स डॅश बॅलन्स ऑन नॉमिनल अकाउंट शोज एक्सपेन्सेस ऑर लॉस. नॉमिनल अकाउंटमध्ये कोणतं बॅलन्स एक्सपेन्सेस झाला किंवा लॉस झाला हे शो करतं. आपल्याला नॉमिनलचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. नॉमिनलच्या डेबिटला पोस्टिंग केली म्हणजेच ते एक्सपेन्सेस लॉसेस झालेले. देन नॉमिनल अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजेच एक्सपेन्सेस लॉसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅश अकाउंट ऑलवेज शोज डॅश बॅलन्स. कॅश ही काय? कॅश ही असेट आहे. असेट रिअल अंतर्गत येतात, रिअल अकाउंट अंतर्गत येतात. ठीक आहे. आणि रिअल अकाउंटचं ऑलवेज डेबिट बॅलन्स असतं. ठीक आहे. त्यामुळे असेटचे बॅलन्स कोणतं असतं? असेटचं बॅलन्स हे ऑलवेज डेबिट बॅलन्स असतं. ठीक आहे. त्यानंतर द राईट हँड साईड ऑफ ॲन अकाउंट इज कॉल्ड डॅश साईड. आता आपण प्रत्येक अकाउंट आपण टी फॉर्ममध्ये तयार करत असतो. टी फॉर्ममध्ये ही जी राईट हँड साईड आहे याला म्हणतात क्रेडिट साईड आणि लेफ्ट हँड साईड याला म्हणतात डेबिट साईड. आता या ठिकाणी आपल्याला कोणती विचारली? राईट हँड साईड म्हणजेच क्रेडिट साईड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रेडिटर्स शोज डॅश बॅलन्स. क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे. असेटचं नेहमी डेबिट बॅलन्स असतं, लायबिलिटीचं नेहमी क्रेडिट बॅलन्स असतं. ठीक आहे. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे त्यामुळे त्याचं बॅलन्स कोणतं येणार? क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर नेक्स्ट डॅश अकाउंट्स आर क्लोज बाय ट्रान्सफरिंग इट्स बॅलन्स टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करून कोणते अकाउंट क्लोज करतो हे विचारलंय. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. त्यामुळे नॉमिनल अकाउंटला आपण कोणते काय घेतो तर ते सगळे बॅलन्सेस इकडे ट्रान्सफर होतात. नॉमिनल अकाउंटला आपण काय घेतो? एक्सपेन्सेस लॉसेस इन्कम गेन्स. ठीक आहे. तर हे सगळे अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वर्षाच्या शेवटी ट्रान्सफर होतात आणि ते अकाउंट क्लोज केले जातात. ठीक आहे. परत पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने नॉमिनल अकाउंट ओपन केले जातात. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते अकाउंट ट्रान्सफर होतात? नॉमिनल अकाउंट्स. ठीक आहे. मग सॅलरी असेल तुमचं सॅलरी अकाउंट, वेजेस अकाउंट, स्टेशनरी अकाउंट, जेवढे नॉमिनल अकाउंट तुम्ही ओपन केलेले तर ते सगळे नॉमिनल अकाउंट कुठे? वर्षाच्या शेवटी कुठे ट्रान्सफर होतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतात आणि ते अकाउंट क्लोज केले जातात. ठीक आहे. देन आन्सर इज नॉमिनल अकाउंट्स. त्यानंतर BD मीन्स याचंच या ॲब्रिव्हिएशनचं फुल फॉर्म काय आहे? ब्रॉट डाऊन. BROUGST ब्रॉट डाऊन. त्यानंतर रेंट पेड फॉर द रेसिडेन्शियल क्वार्टर विल बी डेबिटेड टू डॅश अकाउंट. आता रेंट पेड केला आपण. ठीक आहे. रेंट पेड केला तर कोणत्या अकाउंटला डेबिट होतं? रेंट हा खर्च आहे, रेंट अकाउंटला डेबिट होईल. पण आता इथं पूर्ण ट्रान्झॅक्शन वाचा आधी. रेंट पेड फॉर द रेसिडेन्शियल क्वार्टर. रेसिडेन्शियल क्वार्टर म्हणजे ओनर किंवा पार्टनर तिथे राहतोय, मालक तिथे राहतोय. रेसिडेन्शियल क्वार्टर म्हणजे त्याचं राहतं घर आहे ते. विल बी डेबिटेड टू. मग आता त्यांनी जर रेसिडेन्शियल क्वार्टरचा रेंट पेड केला बिझनेसच्या अकाउंटमधून. ठीक आहे. हा त्याचा पर्सनल खर्च आहे. पर्सनल खर्च त्यांनी कुठून केला? पर्सनल खर्च त्यांनी बिझनेसच्या अकाउंटमधून केला. हा खर्च बिझनेसचा नाही आहे, हा ओनरचा पर्सनल खर्च आहे. ओनरचा पर्सनल खर्च हा त्याची ड्रॉइंग दाखवली जाते. ठीक आहे. देन हा इथे रेंट अकाउंट डेबिट होणार नाही. हा जर रेंट बिझनेसचा असेल तर रेंट अकाउंट डेबिट होणार. पण हा रेंट त्याच्या रेसिडेन्शियल क्वार्टरचा आहे म्हणजेच हा खर्च कुठे ट्रान्सफर होणार? त्याच्या ड्रॉविंगला ट्रान्सफर होणार, त्याची ड्रॉइंग डेबिट होणार. ठीक आहे. कोणता अकाउंट डेबिट होणार विचारलंय तर तिथं कोणता अकाउंट डेबिट होणार? हा जो रेंट आहे हा डेबिट आपण करणार ड्रॉविंग अकाउंटला म्हणजेच ड्रॉविंग अकाउंटमध्ये आपण तो दाखवणार. ठीक आहे. देन इथं आन्सर घ्या ड्रॉविंग अकाउंट. रेंट पेड फॉर द रेसिडेन्शियल क्वार्टर विल बी डेबिटेड टू ड्रॉविंग्स अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सोल्ड गुड्स ऑफ ₹24,000 ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. द परचेस प्राइस ऑफ द गुड्स इज. आपण वस्तू 24,000ला विकल्या. कितीला विकल्या? 24,000ला विकल्या. त्याच्यामध्ये 20% प्रॉफिट इन्क्लूड आहे कॉस्ट प्राईसवर.
ठीक आहे. कॉस्टवर 20% प्रॉफिट इन्क्लूड आहे आणि मग आपल्याला परचेस प्राइस काढा सांगितली, ठीक आहे. म्हणजे आपण त्या वस्तू कितीला खरेदी केल्या होत्या हे विचारले, म्हणजेच थोडक्यात याची कॉस्ट प्राइस तुम्हाला सांगितलेली, ठीक आहे. मग आता इथे काय विचारलंय आपल्याला, परचेस प्राइस ऑफ गुड्स इज, परचेस प्राइस किती येईल हे विचारलंय. आता इथे बघा, गुड्स किती रुपयाच्या सेल केला सांगितलंय, 24,000. गुड्स कितीला आपण विकल्या, 24,000ला विकल्या. प्रॉफिट किती घेतलाय आपण, प्रॉफिट घेतलाय 20%, ठीक आहे. 20% प्रॉफिट म्हणजे आपली सेलिंग प्राइस किती झाली बघा बरं. सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट, ठीक आहे. सेलिंग प्राइस किती सांगितली आहे तुम्हाला, इथं सेलिंग प्राइस 24,000 दिली आहे. आपण काय गृहीत धरू, आपली कॉस्ट किती आहे 100 रुपये आणि प्रॉफिट त्याच्यावर 20% आहे, ठीक आहे. मग 100वर 20% प्रॉफिट 20 रुपयाला, म्हणजेच आपली सेलिंग प्राइस किती आहे 120 रुपये, ठीक आहे. सेलिंग प्राइस 120 रुपये. मग ह्या 120 रुपयाची आपल्याला किंमत किती दिली आहे, 24,000 दिली आहे का नाही, ठीक आहे. म्हणजेच 120 ची किंमत आपल्याला माहिती आहे. आपण एक वस्तू 120 रुपयाला विकली म्हणजेच ती कितीला विकली, 24,000ला विकली. ह्या 120 ची किंमत किती आहे, 24,000. मग 120ला 24,000, तर आपल्याला 100 ची व्हॅल्यू काढा सांगितले, कॉस्ट प्राइस. म्हणजेच आपण ती वस्तू कितीला खरेदी केली, कितीला आणली. आपण एक वस्तू 100 रुपयाला आणली, त्याच्यावर 20% प्रॉफिट ॲड केला आणि 120ला विकली. या पद्धतीने आपली सेलिंग प्राइस किती आली, 120 रुपये. मग आता 120 रुपये सेलिंग प्राइस म्हणजेच आपण 24,000ला ती वस्तू विकली. मग 100 म्हणजे किती, ठीक आहे. मग क्रॉस गुणाकार करा, 100 गुणिले 24,000 भागिले 120, ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर किती आला, 20,000. देन वस्तूची प्राइस किती आहे, 20,000. मग ह्या वस्तूची कॉस्ट प्राइस 20,000 आहे, किंवा यालाच आपण परचेस प्राइस देखील म्हणू शकतो. म्हणजे आपण 20,000च्या वस्तू आणल्या, त्याच्यावर 20% प्रॉफिट, 20% प्रॉफिट किती होतं बघा बरं. या अंकाचा एक शून्य तुम्ही लपवला की ही येते 10% व्हॅल्यू. 2,000 आणि 2,000 4,000, म्हणजेच 20% प्रॉफिट किती झाला, 4,000. 20,000मध्ये 4,000 प्लस करा, किती येतं, 24,000, ठीक आहे. म्हणजे आपण 20,000च्या वस्तू 4,000 रुपये प्रॉफिट प्लस केला आणि विकल्या कितीला, 24,000ला. देन इथं बघा तुम्हाला काय दिलं आहे, सोल्ड गुड्स रुपीज 24,000 ॲट 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. द परचेस प्राइस ऑफ द गुड्स इज 20,000. आन्सर काय येईल, 20,000. त्यानंतर पुढे बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता जर्नल करण्याच्या प्रोसेसला आपण जर्नलायझिंग म्हणतो, तसंच लेजर करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पोस्टिंग, ठीक आहे. जर्नल एंट्री ज्या पास करतो तर त्या प्रोसेसला जर्नलायझिंग म्हणतात. आणि लेजर जेव्हा आपण अकाउंट ट्रान्सफर करतो लेजरमध्ये तर त्याला काय म्हणतात, पोस्टिंग म्हणतात, ठीक आहे. देन इथं काय येईल, लेजर. त्यानंतर आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न म्हणजे आपण वस्तू, विकलेल्या वस्तू आपल्याला परत आल्या, मग त्याला परत आल्या म्हणजेच त्याला काय म्हणतात, रिटर्न इनवर्ड. मग आता परचेस रिटर्न म्हणजे काय, परचेस रिटर्न म्हणजे आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल तर आपण काय केल्या, त्या परत केल्या, परत दिल्या, म्हणजे आपल्या व्यवसायातून वस्तू गेल्या, म्हणजेच त्याला काय शब्द वापरला जातो, रिटर्न आउटवर्ड. म्हणजेच सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न इनवर्ड आणि परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड. त्यानंतर आहे जर्नलमध्ये आपण LFचा कॉलम बनवतो, लेजरमध्ये JFचा कॉलम बनवतो. त्यानंतर आहे ॲसेट डेबिट बॅलन्स. ॲसेटचं ऑलवेज डेबिट बॅलन्स असतं, तर लायबिलिटीचं कोणतं बॅलन्स असतं, क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ही एक ॲसेट आहे, ॲसेटचं अकाउंट रिअल अकाउंट असतं. आणि कमिशन रिसिव्ड म्हणजे आपल्याला मिळालेलं कमिशन म्हणजे आपलं उत्पन्न आहे, आणि उत्पन्नाचं अकाउंट कोणतं असतं, नॉमिनल अकाउंट. लँड अँड बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, ॲसेट रिअल अकाउंटमध्ये येतं. कमिशन रिसिव्ड मिळालेलं उत्पन्न हे नॉमिनल अकाउंटमध्ये येतं. त्यानंतर पुट मार्क फॉर द नेचर ऑफ बॅलन्सेस फॉर फॉलोइंग. अकाउंटमध्ये काही रूल ऑफ थंब फॉलो केले जातात. म्हणजेच काय सांगितलं आहे तुम्हाला, सांगितलं कॅपिटलचं नेहमी क्रेडिट बॅलन्स असतं, कॅपिटल ही लायबिलिटी, लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स असतं, ठीक आहे. तर तेच फॉलो करायचं. ते का बरं क्रेडिट असतं याच्या जर तुम्ही खूप खोलवर जात गेलात तर कन्फ्यूज व्हाल. त्यामुळे अकाउंटमध्ये काही गोष्टीसाठी रूल ऑफ थंब फॉलो करावा लागतो. हां ठीक आहे, टीचरने सांगितलं ॲसेटचं डेबिट बॅलन्स असतं, क्रेडिट आणि लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स असतं. तर फक्त तेवढंच लक्षात ठेवा, ॲसेटचं नेहमी डेबिट बॅलन्स असतं आणि
लायबिलिटीचं नेहमी क्रेडिट बॅलन्स असतं. हळूहळू तुम्हाला जसजसं तुम्ही अकाउंटमध्ये खोलवर शिरत जातं त्यावेळेस तुम्हाला आपोआप लक्षात येत जातं का बरं लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स येतं, ॲसेट का बरं डेबिटलाच येतात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय दिलेत, अकाउंटचे टायटल दिलेत आणि तुम्हाला त्याचं डेबिट बॅलन्स असतं का क्रेडिट बॅलन्स असतं फक्त एवढंच सांगायचं. कॅपिटल अकाउंट ही लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स असतं. ठीक आहे. गुडविल ही इंटेंजेबल असेट आहे, असेटचं डेबिट बॅलन्स असतं. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट ही काय, बँक ओव्हरड्राफ्ट ही एक लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स असतं. त्यानंतर बिल्स रिसिवेबल म्हणजे जर समजा आपण एखाद्या व्यक्तीला 10,000च्या वस्तू उधारीवर दिल्या होत्या, ठीक आहे, विकल्या होत्या, तर त्या व्यक्तीने आपल्याला एक नोट लिहून दिले, प्रॉमिसरी नोट, की मी तुमच्या पुढच्या महिन्यात 10,000 रुपये देईल, 1,000 मी त्याच्यावर व्याज देईल. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी लेखी कबुली दिली आहे किंवा एक कागद लिहून दिला आहे, त्याच्यावर त्याची साईन केलेली आहे, याला काय बिल ऑफ एक्सचेंज म्हणतात. मग याच्यामध्ये जर आपल्याला त्या बिलाचे पैसे मिळायचे तर ते आपल्यासाठी बिल्स रिसिवेबल आहे, आपली ती ॲसेट आहे. आणि ज्याला बिलाचे पैसे द्यायचे त्याच्यासाठी ते बिल्स पेबल आहे, त्याची ती लायबिलिटी असते. ठीक आहे. बिल्स रिसिवेबल हे ॲसेट आहे, ॲसेटचं डेबिट बॅलन्स असतं. क्रेडिटर्स म्हणजे आपण काही लोकांकडून उधारीवर वस्तू खरेदी केल्या होत्या, आपल्याला त्यांचे पैसे द्यायचे आहेत, आपण त्यांचे पैसे द्यायचे आहेत म्हणजेच ते आपलं देणं आहे, व्यवसायाची ती लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे ड्रॉविंग्स म्हणजे काय, उचल. ड्रॉविंग्स म्हणजे उचल. ड्रॉविंगमध्ये ड्रॉविंग अकाउंट हे डेबिट होतं, ड्रॉविंगचं बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असतं. ड्रॉविंग हे नेहमी कॅपिटलमधून लेस होते. ॲडव्हर्टाइजमेंट हा खर्च आहे. नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस असेल तर ते काय असतात, डेबिट असतात. त्यानंतर पुढे काय दिलं, प्रीपेड रेंट म्हणजे आपण वेळेच्या आधी दिलेला रेंट म्हणजेच ही आपली ॲसेट आहे. ठीक आहे. ॲसेटचं बॅलन्स कोणतं असतं, डेबिट बॅलन्स. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी, आपण सॅलरी दिलेली नाही, आपल्याला ती द्यायची आहे म्हणजेच ती आपली लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं बॅलन्स कोणतं असतं, क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर बॅड डेब्ट्स म्हणजे XYZ या पर्सनला 20,000च्या वस्तू विकल्या होत्या, तो XYZ कुठेतरी पळून गेला, त्याने आपले 20,000 रुपये दिले नाही म्हणजे ते आपले 20,000 रुपये बुडाले म्हणजे नुकसान आहे, लॉस आहे. आणि नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे हा लॉस काय, डेबिट होतो, याचं बॅलन्स कोणतं असतं, डेबिट बॅलन्स. तर हे सर्व झाले आपले 4th चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.